नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। भूमी अभिलेख विभागाचे परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेले लवकरच याचा हॉल तिकीट जे आहे तर ते येणार आहे। तर बघूया परीक्षा तारखा कधी जाहीर झालेले आणि तुमच्यासाठी एक महत्त्वाचे अनाउन्समेंट पण असणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे। बघा, आपण जर पाहिलं ना मित्रांनो, तर भूमी अभिलेख विभागाकडून एक प्रसिद्धी पत्रक काढण्यात आलेलं आहे आणि ऍक्च्युअली सुरुवातीला जे आहे असं मुलांना वाटत होतं की फॉर्म भरण्याची डेट ही आहे, तर ती परीक्षा तारीख पुढे जाऊ शकते का। तर त्यासाठी पण आपण एक सेपरेट व्हिडिओ घेतला होता। त्यावेळी पण मी तुम्हाला हे सांगितलं होतं की 13-14च्या हिशोबानेच तुमचा अभ्यास ठेवा। जोपर्यंत ऑफिशियल अपडेट येत नाही तोपर्यंत आपण कुठलीही कमेंट जी आहे तर ते केली नाही पाहिजे, आपल्या अभ्यासावर जो आहे तर तो परिणाम केला नाही पाहिजे आपण। तर बघा, भूकर मापकाच्या पदासाठी जे काही अर्ज होते तर ते संपलेले आहेत। आता याची परीक्षा नियोजित वेळाप्रमाणे 13 आणि 14 तारखेलाच जे आहे तर ती होणार आहे मित्रांनो। खूप सारे उमेदवारांना वाटत होतं आचारसंहितेमुळे थोडा परिणाम होईल। आचारसंहितेमुळे फक्त जाहिराती येत नाही मित्रांनो, ज्या जाहिराती आहेत त्यांच्या परीक्षा दिनांक, त्यांच्या परीक्षा या घेतल्या जातात, त्याला काही प्रॉब्लेम येत नाही। बघा, वेळापत्रक त्यांनी डिटेलमध्ये दिलेले 13 तारखेला 2च शिफ्ट मध्ये पेपर होणार आहे। पुणे आणि अमरावती विभागला ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांचा पेपर होणार आहे। आता असा नसणार आहे, फॉर एक्झाम्पल एखादा नाशिकचा आहे पण त्याने अमरावती विभागचा फॉर्म भरलाय तर त्याचा पेपर नाशिकला जे आहे तर ते येऊन लागेल। सकाळी 8 वाजता रिपोर्टिंग टायमिंग आहे। हा पेपर तुमचा 9 ते 11 असण्याची शक्यता आहे। 8 ला रिपोर्टिंग टायमिंग त्यांनी ठेवला आहे, म्हणजे 9 ते 11 पेपर असेल हा तुमचा। त्याच्यानंतर नाशिक आणि नागपूर या विभागाचा त्याच दिवशी 13 ला सेकंड शिफ्ट मध्ये होणार आहे। हा 12 आहे, मोस्ट प्रोबेबली हा 1 ते 3 जो आहे तर तो पेपर असू शकतो तुमचा। आता बाकी डिटेल हॉल तिकीट आल्यावरच कळेल। त्याच्यानंतर पुढच्या दिवशी 14 ला सकाळी कोकण विभागाचा म्हणजे मुंबईचा सकाळी 8 वाजता रिपोर्टिंग टायमिंग आहे आणि छत्रपती संभाजीनगरचा दुपारी 12 वाजता रिपोर्टिंग टायमिंग आपल्याला इथं जो आहे तर तो इथं बघायला मिळतो मित्रांनो। बघा, परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशाबाबत विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हटलेले। आता लगेच काही दिवसातच हॉल तिकीट त्याचे डाउनलोड होऊन जातील, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो। तर अशा पद्धतीने 4 शिफ्ट मध्येच आहेत, म्हणजे आपल्याला कळतं की एवढी काही त्याला जे आहेत तर ते जास्त अर्ज आलेले नाही आहेत। एक्झाम पॅटर्न मध्ये एक महत्त्वाचं म्हणजे तुमचा सेक्शनल टायमिंग आहे, म्हणजे सब्जेक्ट टायमिंग आहे, हा तुम्ही लक्षात घ्या। खूप साऱ्या उमेदवारांना तो माहितीच नाहीये। बघा, मराठीला काही प्रॉब्लेम नाही, इंग्लिशला काही प्रॉब्लेम नाही, जीके ला काही प्रॉब्लेम नाही, पण बौद्धिक चाचणी आणि अंकगणित हे 2 विषय दिलेले आहेत, इथं लक्षात घ्या। रिझनिंग आणि मॅथ हे दोन्ही विषय दिलेले आहेत। जर IBPS ने त्यांच्या ओरिजिनल पॅटर्न नुसार थोडा अवघड जर विचारायला सुरुवात केली तरी 30 मिनिटं तुम्हाला पुरणार नाही, म्हणून तयारी व्यवस्थित पद्धतीने तुम्ही करून जा या सेक्शनची। हा जो सेक्शन आहे 4था, हा थोडासा तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक करू शकतो, कारण की 30 मिनिटात तुम्हाला 25 प्रश्न जे आहेत तर ते सॉल्व्ह करायचे आहेत। फॉर एक्झाम्पल एखादी सिटिंग अरेंजमेंट आली आणि ती खूप मोठी आली, वाचायलाच थोडस आपले 30 सेकंद गेले, मग ते समजवायला, ड्रॉइंग काढायला किंवा फ्लोअरचं पझल आलं, तर अशा काही गोष्टी जर त्यांनी मोठ्या स्वरूपात दिल्या तर ते आपल्याला प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतात। म्हणून बौद्धिक चाचणी, अंकगणित या सेक्शनची व्यवस्थित पद्धतीने तुम्ही तयारी जी आहे तर ते करून गेलं पाहिजे मित्रांनो। त्यासोबतच आपण जे आहे तर ते रिव्हिजन मॅरेथॉन देखील प्लॅन करत आहोत। इंग्रजी असेल, मराठी असेल, जीके असेल, बौद्धिक चाचणी असेल, तुम्हालाही वाटतं की आपण हे मॅरेथॉन करावे, आपल्या याच्यावर रन करावे, तुम्ही देखील कमेंटमध्ये मुलांनी जास्तीत जास्त यस मध्ये हे टाईप करा। जेवढे मुलं यस टाईप करतील त्याच्यानंतर आपण जे आहे हे मॅरेथॉन जे आहे तर ते सुरू करणार आहोत। त्यासोबतच मित्रांनो, या संपूर्ण एक्झामचं अनालिसिस देखील आपल्या या चॅनलवर आपण घेणार आहोत, म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा। त्याच्यामध्ये 13 नोव्हेंबर शिफ्ट 1चं अनालिसिस, शिफ्ट 2, शिफ्ट 1, परत इथं 14 नोव्हेंबर शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 चारही शिफ्टचं तुम्हाला अनालिसिस आपल्या या चॅनलवर पाहायला मिळणार आहे, म्हणून तुम्ही आपलं हे जे चॅनल आहे तर ते जॉईन करून ठेवा मित्रांनो। कारण की या अनालिसिस आपण डायरेक्ट ग्राउंड लेवलला जाऊन हे सर्व प्रश्न आणून तुमच्यासाठी या सगळ्या काही गोष्टी आपण देणार आहोत, म्हणून तुम्ही आपलं चॅनल आजच जे आहे तर ते जॉईन करून ठेवा। आणि भूमी अभिलेख विभागाची तयारी करण्यासाठी भूकर मापकचं फक्त 9 रुपयात तुम्हाला जे आहेत तर ते 100 टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये 90 सब्जेक्ट वाईज आणि 10 फुल सिलेबस टेस्ट असणार आहेत, म्हणून ते हे टेस्टच्या माध्यमातून तुम्ही आजच जे आहे तर तुमची तयारी जी आहे तर ते करून ठेवा मित्रांनो। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।